तारीख 12 नोव्हेंबर 2023 देशभरात साजरी होत होती दिवाळी। त्याचवेळी उत्तराखंडमध्ये 41 मजूर अडकले होते मृत्यूच्या बोगद्यात। देशभरात प्रकाशाचा आनंदोत्सव साजरा होत असताना या मजुरांच्या आयुष्यात मात्र काळोख दाटून आला होता। सिलक्यार बारकोट रस्त्यावरील बोगद्याचे काम सुरू होते। दिवाळीची सुरुवात झालीच होती। इकडे काम आपलं संपून दिवाळीसाठी घरी जाण्याचा विचार चालू असतानाच नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि सुरू झाला तो पुढील 17 दिवसांचा थरार। अशा वेळी मृत्यूच्या जबड्यातून त्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी देवदूत म्हणून समोर आले ते बेळगाव येथील पाणी पुरवठा करणाऱ्या L&T कंपनीचे 2 अभियंते। याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत त्या 17 दिवसांच्या थरारक बचाव कार्याविषयी। त्याचं असं झालं की उत्तराखंडमधील सिलक्यार या गावी डोंगर भागातील एका बोगद्याचं काम निर्माणाधीन होते। या कामी पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार अशा विविध राज्यातून कामगार बोगद्याच्या खोदकामासाठी कार्यरत होते। मात्र दुर्दैवानं डोंगर भागातील खोदकाम चालू असतानाच ठिसूळ मातीमुळे मातीचा काही भाग अचानक मजुरांवर कोसळला आणि हे सर्व 41 मजूर बोगद्यात आत खोलवर अडकून पडले, किंबहुना मृत्यूच्या जबड्यातच अडकले। आता प्राणवायूची कमतरता, सर्वत्र काळोख, आपण अशात जगतो की मरतो अशी क्षणाक्षणाला वाटणारी भीती, या सगळ्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष उत्तराखंडच्या बचाव कार्याकडे वेधलं गेलं। यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी तातडीने राष्ट्रीय आपदा निवारण व्यवस्थापनकडे मदत मागितली आणि लागलीच भारतीय लष्कराच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदत करायला सुरुवात केली। पण प्रयत्नांना होत्या मर्यादा। बोगद्याची माती ठिसूळ असल्यामुळे ती वारंवार मजुरांवर कोसळतच होती। त्यात पावसाची रिपरिप, आतील मजुरांची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनत चालली होती। सर्वांचे प्रयत्न कमी पडू लागले। हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यामुळे या घटनेची जागतिक माध्यमांनी दखल घेण्यास सुरुवात केली। इथे अहोरात्र लष्कराच्या जवानांचे प्रयत्न चालूच होते। प्रसंगी बचाव कार्यात बदल करण्यात आला होता। कोसळलेल्या बोगद्याच्या शेजारीच दुसरा बोगदा तयार करून या मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला। यासाठी अमेरिकेतील ऑगर ही आधुनिक खोदकाम करणारी मशीन मागवण्यात आली। संपूर्ण भारतीयांचं लक्ष या ऑगर मशीनकडे म्हणजेच कामगिरीकडे लागून राहिले। इतक्यात ऐन मोक्याच्या क्षणी आधुनिक अमेरिकन मशीन बंद पडली आणि सर्वांच्या प्रयत्नावर पाणी फिरलं। यामुळे सर्वत्र पुन्हा निरोष शांतता पसरली। बचाव कार्यामध्ये भाग घेतलेले सगळेच हताश बनत चालले होते। प्रश्न होता बोगद्यात अडकलेल्या त्या 41 मजुरांच्या जीवाचा। एकीकडे सरकारवर दबाव वाढत चालला होता, तर दुसरीकडे समस्त भारतीयांकडून प्रार्थना। बोगद्यात मजुरांना प्राणवायूचा पुरवठा सुरू करण्यात आला होता। त्यांच्यासाठीचे खाद्यपदार्थ व पाणी छोट्या पाईपद्वारे पोहोचवण्यात येत होते। कामगारांची बोगद्यामधील परिस्थिती समजत नव्हती। अशा अवघड प्रसंगी त्याला मदतीला धावून आली ती बेळगावमध्ये पाणी पुरवठा करणारी L&T कंपनी। लागलीच या बचाव कार्यासाठी या कंपनीद्वारे आपले 2 अभियंते दौदीप खड्रा आणि भालचंद्र खिल्लारी उत्तराखंड येथील बचाव कार्यासाठी धाडण्यात आले। त्यांच्याकडील रोबोटिक कॅमेऱ्याद्वारे पाण्याच्या पाईपमधील लिकेजेस व अडचणी समजून येतात। यामुळे बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेविषयी आशेचा नवा किरण दिसू लागला। तातडीने या दोन्ही अभियंत्यांनी मदत कार्यात आपला अनुभव पाठीशी बाळगून बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी चालू असलेल्या बचाव कार्यात अग्रक्रमाने पुढाकार घेतला। L&T हमेशा नेशनल कॉज के लिए हमेशा आगे आई है। सालों से L&T ने अपना योगदान दिया है। इस बार भी जब ये न्यूज़ आया कि टनल में वर्कर्स लोग फंसे हुए हैं, तो हमारे मुंबई के हमारे जो टॉप ऑफिशियल्स हैं वहाँ से हमको खबर आई कि जो फंसे हुए लोग हैं उनका विजुअल्स नहीं मिल रहा है, क्योंकि कुछ मालूम नहीं पड़ रहा था कि अंदर क्या है, कितने लोग ज़िंदा है, क्या हालत है। तो जैसे ही हमको मालूम पड़ा, हमारे पास ऑलरेडी रोबोटिक कैमरा था जो हम पाइपलाइन में यूज़ करते हैं। तो इमीडिएटली हमने हमारे एक इंजीनियर और हमारे सुपरवाइज़र को पूरा कैमरा सेटअप के साथ भेजा। 19 को हमने उनको रवाना किया। 2 फ्लाइट और एक चॉपर पकड़ के वो लोग वहाँ पे साइट पे पहुँचे और ऑलमोस्ट 21 अर्ली मॉर्निंग अराउंड 2 AM 3 AM जो हमको फर्स्ट विजुअल मिला, जो पूरे देश ने देखा कि हाँ अंदर सब लोग सलामत है, किसी को कोई ज़्यादा इंजरी नहीं है और सब लोग कुशल मंगल है। तो वो एक हमको मालूम पड़ा। और उसके बाद कंटिन्यूसली जब परसों तक जब रेस्क्यू ऑपरेशन चल रहा था, कंटिन्यूस विजुअल्स हमको मिल रहे थे। हमारे दोनों जो स्टाफ है यहाँ के जो गए थे बेलगावी में, वो पूरा 24-24 घंटा वहाँ पे ही रुक के कंटिन्यूसली वो विजुअल्स प्रोवाइड कर रहे थे। तो इससे बहुत खुशी की बात है कि एटलीस्ट
एज अ कंपनी हमने कंट्रीब्यूट किया, और एज अ बेलगावी टीम जो हम यहाँ पे इतने साल से काम कर रहे हैं, और जो हम कुछ हमारे नए इंस्ट्रूमेंट्स जो हमने यहाँ पे अडेप्ट किए हैं उसका भी हमने यूज़ किया। तो हमारे लिए नहीं, कंपनी के लिए, बेलगांव के लिए, सभी के लिए बहुत खुशी की बात है। सुरुवातीला आपल्याकडील रोबोटिक कॅमेरे या अभियंत्यांनी बोगद्यात सोडले व मजुरांची आतील परिस्थिती जाणून घेतली. अडकलेले सर्व मजूर सुस्थितीत असून लवकरच या बोगद्याच्या बाहेर येतील अशी शुभवार्ता सर्वप्रथम त्यांच्याकडूनच देशाला देण्यात आली. सगळीकडे या बातमीमुळे मदत कार्य करणाऱ्या पथकाला एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्याने बचाव कार्याने वेग घेतला. आत अडकलेल्या 41 मजुरांची आता सुटका होणार ही प्रबळ इच्छा तग धरू लागली. हे काम जरी जोखमीचं असलं तरी अशक्य असं काहीच नाही, बेळगावच्या अभियंत्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यामुळे बचाव कार्यात प्रयत्नांची पराकाष्ठा चालूच होती. बचाव पथकाला या कॅमेऱ्याच्या मदतीने बोगद्यात अडकलेल्या त्या 41 मजुरांपर्यंत पोहोचण्यात यश मिळालं. त्यानंतर एक एक करून कोणत्याही अप्रिय घटनेविना त्यांना बाहेर काढण्यात आलं. देशाने एकच जल्लोष केला. बचाव पथकाचं सर्वत्र अभिनंदन करण्यात आलं. सगळ्यात अगोदर मजूर सुखरूप असल्याची बातमी देणाऱ्या बेळगावच्या 2 अभियंत्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. या घटनेमुळे बेळगावकरांची मान अभिमानाने उंचावली गेली. याचीच पोचपावती म्हणून आज बेळगाव महापालिकेमध्ये 2 अभियंत्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. बेळगावचे उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी महापालिकेत या दोघांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. या देशकार्यासाठी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी अभियंत्यांनी तरुण भारतशी बोलताना स्वतःला बचाव करण्यात आलेल्या अडचणीची, तेथील वातावरण, रोबोटिक कॅमेऱ्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे सविस्तर सांगितलं. नोव्हेंबर 19 तारखेला आम्हाला आमच्या टीमने पाठवलं. सटर्नलिस्ट हे झालं आहे आणि तुम्हाला जावं लागेल कॅमेरा घेऊन. आम्ही ताबडतोब रेडी झालो, निघाला. इथनं मग निघलो. इथनं निघून मग 20 तारखेला आम्ही सायंकाळ 5:30 वाजता तिथं जाऊन पोचलो. मग त्याच्यानंतर तिथे सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा ते जे टनल हे करत होते त्यांचे सगळे ऑफिसर सगळे तिकडे होते. मग त्याने आम्ही आपल्या कॅमेराचा डेमो दाखवला, असा वर्क होता आहे आपला कॅमेरा आणि असा आम्ही वर्क करून दिला तो. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे बघूया चला म्हणून. मग तिथं त्यांनी ऑलरेडी पहिलाच 5 इंचचा पाईप आतमध्ये सोडलेले होतं, ड्रिल करून गाठलेलं होतं त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला. मग त्यानंतर त्याच पाईपच्या ह्याच्यानं आम्ही आमचा कॅमेरा सोडला. मग 7:30 वाजता आम्ही चालू केलेला. मग ते यशस्वी ठरलं. 21 तारीख सकाळी 3:45ला यशस्वी ठरला. पहिला समजलं की हाईच सगळेजण, त्यांचा पहिला वर्करांचा तोंड दिसला. त्या क्षणी लय खुशी वाटलं की आम्ही काय तर केलो, काय तर मदत झाली आमच्याकडून म्हणून. LNT 24/7 वाटर सप्लाई प्रोजेक्ट में हम लोग काम करते हैं. एक्चुअली ये कैमरा क्या है, ये 24/7 वाटर सप्लाई जो पाइप है, वो पाइप के में लीकेज वगैरह, ब्लॉकेज वगैरह, कॉन्टामिनेशन वगैरह जो होता है वो हम लोग चेक करते हैं कैमरा के ज़रिए. तो हम लोग को बोला गया ठीक है, कंपनी ने बोला जाओ ठीक है कैमरा लेके. एक बहुत बड़ा हैंडी इंस्ट्रूमेंट हो सकता है रेस्क्यू ऑपरेशन में. तो हम लोग 2 टीम मेंबर गया जाके, बाकी तो पूरा